सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक इच्छुकांनी आज नामांकन पत्राचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. आज तुम्ही पाहू शकता काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नवटे आपल्या सोबत आहेत. सर, आज शेवटचा दिवस आहे, काय सांगाल? सोलापूर महानगरपालिका हे तब्बल 9 वर्षांतर होते आहे. तर असं प्रचंड या ठिकाणी गर्दी पडली आहे. 2017ला ही इलेक्शन झाली होती. अपेक्षित 2022, आज 2026 होत आहे. 9 वर्षांतर महानगरपालिका होत असल्यामुळं शहराचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित होते. आणि आपण बघता की प्रशासन ह्या ठिकाणी गेले 4 वर्ष प्रशासन लागू होतं. प्रशासनाच्या काळामध्ये पूर्ण महानगरपालिका कामकाज ठप्प. 45 तोळे सोने, मोबाईल आणि तुझ्याची लंपास केली आहे. आयुक्त सय्यद हे आगामी महानगरपालिका क्रमांक 16 मधून उमेदवारी करण्याच्या तयारीत होते. या घटनेमुळे तृतीयपंथी समुदायात संतापाची लाट उसळली असून न्यायाची मागणी केली जात आहे. पोलीस तपासात आणखी कोणते खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अडचण झाली होती आणि आता तब्बल 9 वर्षांतर हे महापालिका होत आहेत आणि त्यामुळं हे प्रचंड गर्दी या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये होते. आज आम्ही चारही काँग्रेस पक्षाकडनं ह्या ठिकाणी अधिकृत आमचे जाहीर झालेले आहे. माजी महापौर आरिफभाई असेल, माझ्यावर आमच्या कल्पनाताई नरोटे असतील, सपना अलकोड, याचे आम्ही चारही उमेदवार आता फॉर्म भरायला जातोय. महायुती आपल्या समोर मोठं आव्हान असणार आहे, भाजप असणार आव्हान आहे, काय कसं पाहताय? महायुती तुम्ही बघताय की 405चा नारा दिलते, आता 75चा नारा दिले. हे होणार नाही. 40च्या वर देखील या ठिकाणी भाजप जाणार नाही. कसे पाहताय? कुणाचा झेंडा फडकेल? महापौर कुणाचा राहील, कुणाची सीट येईल? महापौर महाविकास आघाडीचा आमचाच होणार आहे. त्यामुळे शहराला महाविकास आघाडीवर आम्ही समोर जात असताना अनेक मोठे आव्हान आहेत. आम्ही इलेक्शनच्या काळात ते बोलूयात. तर हे होते काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नवटे यांनी निर्धार केलेला आहे की येणाऱ्या काळात महानगरपालिकाचा झेंडा महाविकास आघाडीचा झळकेल आणि सगळ्यात जास्त सीटे हे काँग्रेसचे असतील असा दावा त्यांनी यावेळी ठोकला आहे. आज एकंदरीत नामनिर्देशनाचा हा शेवटचा दिवस आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगल्याच प्रकारे धाकधूक वाढलेली आहे. प्रचंड या ठिकाणी गर्दी झालेली आहे नागपूरमध्ये. याची आम्ही अपडेट देत राहू. तुम्ही पाहत राहा सोलापुरी कट्टा न्यूज.